महाशिवरात्री असल्यामुळे ना मला आज देवांना दही आणि दुधाने न्हाणायचं होतं, म्हणून एकदा तर देवपूजा करून घेतली आणि त्यानंतर दिवसाची सुरुवात ना गोड म्हणजेच आपल्या चहाने झाली होती। त्यानंतर उपवास होता, तर नाश्त्याला काय बनवायचा हा प्रश्न, तर तो सॉल्व करण्यासाठी मी आलू आणि साबुदाण्याचे पराठे बनवले होते, ज्याची की मला रेसिपी सुद्धा शूट करायची होती। एकदा दोघांनीही नाश्ता करून घेतला आणि त्यानंतर आम्ही ना दर्शनासाठी मंदिरामध्ये गेलो होतो। गर्दी बरीच होती, पण दर्शन आमचे एकदम निवांत झाले होते आणि डेकोरेशन एकदम छानही केले होते। आता सगळं काम आवरल्यावर भूक लागली म्हणून थोडीशी साबुदाणा खिचडी खाल्ली आणि त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस आम्ही बाहेर गेलो होतो। येताना ना भाजीपाला सुद्धा घेऊन आलो। आता घरी आल्यावर ना तोपर्यंत सगळे कपडे सुद्धा वाळले होते, म्हणून पटापट सगळ्या कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या आणि आज ना किती वेळेस भांडे घासले तरी आज भांडे पडतच होते। एकदा ते आवरले आणि त्यानंतर आणलेला भाजीपाला सुद्धा मला निवडून ठेवायचा होता, त्याला स्वच्छ धुवून निवडून वगैरे ठेवून दिला। आता रात्री जेवणामध्ये ना फराळामध्ये आम्हाला ना काही साबुदाणा खायचा नव्हता, म्हणून एकदा तर मी रताळे उकडायला टाकले आणि त्यानंतर ना छान अशी शेंगदाण्याची आमटी सुद्धा बनवली होती। यांना ना भगर म्हणजेच वरईचा भात सुद्धा खायचा होता, तो थोडासा बनवला आणि असा संपवला आम्ही आमचा दिवस। थँक्स फॉर वॉचिंग। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।